गायकवाड कॉलनीमध्ये रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ, विकास कामांना नवी गती. विकसित अहिल्यानगरच्या दिशेनं ठोस पावले. आमदार संग्राम जगताप. प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. दीर्घकाळ प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील गायकवाड कॉलनी इथं आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. या कार्यक्रमास नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, माजी नगरसेविका नलिनी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, आनंद लहामगे, मोहन गायकवाड, PR कुलकर्णी, प्रमोद मुळे तसंच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं की अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी मला 12 वर्षापूर्वी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्या विश्वासाच्या जोरावर राज्य सरकारचा मोठा निधी उपलब्ध करून देत नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामं मार्गी लावली आहेत. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण, स्ट्रीट लाईट, हॉस्पिटल, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पाणी प्रश्न, ड्रेनेज लाईन, सीना नदी सुशोभीकरण तसंच DP रस्ते आणि कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामंही समाविष्ट आहेत. ते पुढे म्हणाले की विकसित अहिल्यानगरची वाटचाल आता अधिक वेगानं सुरू आहे. प्रत्येक विकासाचा प्रश्न आम्ही टप्प्याटप्प्यानं हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावत आहोत. शहरामध्ये सुरू असलेली विकास कामं पाहून नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. ब्रँडेड उत्पादनांची दालनं सुरू झाल्यामुळं शहराच्या अर्थकारणाला चालना मिळत असून रोजगार निर्मिती वाढत आहे. नागरिकांनी सुचवलेली विकास कामं तातडीनं पूर्ण केली जात आहेत आणि नागरिकांना सोबत घेऊन विकासाची कामं केली जात आहेत. नगरसेवक करण कराळे यांनी सांगितलं की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही 4ही नगरसेवक एकत्रितपणे काम करत आहोत. गायकवाड कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तो आता आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण होतोय. यामुळे परिसराला नवा आणि सुशोभित चेहरा प्राप्त होईल. पुढील काळामध्ये प्रभाग समस्यामुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. कार्यक्रमादरम्यान गायकवाड कॉलनीतील नागरिकांनी विकास कामांचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं. आनंद लहामगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विकास कामामुळे गायकवाड कॉलनी परिसराच्या नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार आहे. आज अहिल्यानगर शहरामध्ये गायकवाड कॉलनी येथे आज रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं आहे. तसेच या ठिकाणी या रोडच्या कामाच्या प्रित्यर्थ जो पाठपुरावा व ज्या ठिकाणी धडाडीने ज्या गोष्टीसाठी ज्यांनी नेहमीच या कॉलनीसाठी ज्यांनी प्रयत्न केलेले, जसे बाळासाहेब गायकवाड माजी नगरसेवक, तसेच नगरसेवक करण कराळे साहेब, पुष्कर कुलकर्णी साहेब व मनोज दुलम साहेब यांनी जो पाठपुरावा केला व या कॉलनीला गेल्या 9 वर्षापासून जी रोडची दुरावस्था होती, या ठिकाणी मग सन्माननीय आमदार साहेबांनी जो म्हणजे जातीन लक्ष घालून या ठिकाणी जे नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी जे प्रामुख्याने म्हणजे आज नगर शहरामध्ये संग्राम भैयांनी जे 400 कोटी निधी आणला व नगर शहराचं जे आज रूपडं पालटण्याचं जे काम त्यांनी केलेले व तसंच प्रत्येक ठिकाणी नागरिकांना जिथे जिथे अडचणी त्या ठिकाणी भैयांनी स्वतः जाती उपस्थित राहून फोनद्वारे प्रत्यक्ष त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत. व या ठिकाणी भैया आज आम्ही गायकवाड कॉलनी सर्व नागरिक तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या या अडचणीला आज सगळ्यांचं तुम्ही एक हे केलंय. व या ठिकाणी सर्व नगरसेवकांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. प्रभाग क्रमांक 6 मधील गायकवाड कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उपस्थितच राहिले आणि त्यांनी जो भरघोस निधी आपल्या कॉलनीसाठी जो दिलेला आहे त्याबद्दल मी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने, सर्व गायकवाड कॉलनीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की नेहमी ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत आलेले आहेत. आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकत आलेलो होतो की नगरचा चेहरा मोहरा बदलणार, परंतु ज्या वेळेसपासून संग्राम भैयांचा काळ सुरू झालेला आहे तो सुवर्ण काळात आपण पाहिलं की खरंच नगरचा चेहरा मोहरा बदलत आहे. एकाच भागात नाही तर आपण पाहतो की आरोग्य सेवा असो, त्याच्यामध्ये अनेक विविध मल्टीस्पेशालिटी लेवलचे हॉस्पिटल माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून उभे होत आहेत. त्यानंतर आपण मोठे मोठे क्रीडा संकुल बघत आहोत की जे आपल्या प्रभागामध्ये देखील आहेत की गंगा उद्यान येथे मोठं एक क्रीडा संकुल आमदार साहेबांच्या माध्यमातून उभं होत आहे. सारसनगरला देखील एक मोठं क्रीडा संकुल उभारलेलं आहे. तर अशा पद्धतीने अहिल्यानगर शहराचा जो सर्वांगीण विकास आहे तो आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून घडत आहे. मी सर्वांच्या वतीने खरोखर आमदार साहेबांना आभार व्यक्त करेल
की त्यांनी एवढा मोठा निधी आणि एवढी मोठी कामं आमच्या प्रभागामध्ये नेहमी आम्हाला देत आलेले आहेत आणि येथून पुढे देखील ते देणार आहे असा विश्वास आम्हाला आहे. तरी सर्व नागरिक, सर्व नगरसेवक आणि आमदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.